तर आज आपण दोन अशा प्रवासांबद्दल बोलणार आहोत जे एकमेकांपासून खूप वेगळे आहेत, पण कुठेतरी एकाच नियतीने बांधलेले आहेत. एका बाजूला एक नायक आहे जो 100 वर्षांनंतर आपल्या घरी परततोय, आणि दुसऱ्या बाजूला एक हद्दपार केलेला राजकुमार जो आपला गमावलेला सन्मान परत मिळवण्यासाठी काहीही करायला तयार आहे. आणि मग प्रश्न हा उभा राहतो की जेव्हा तुमच्या आनंदी आठवणी एका अत्यंत भयानक दुःखद वास्तवाला सामोऱ्या जातात, तेव्हा काय होतं? हीच तर या कथेची खरी सुरुवात आहे. तर बघा, इथेच आपल्याला दिसतं की आपली दोन्ही मुख्य पात्र म्हणजे आंग आणि झुको कसे पूर्णपणे विरुद्ध दिशेने चालले आहेत. एकाला फक्त आपलं घर हवंय, आपल्या लोकांकडे परत जायचंय, आणि दुसऱ्याला त्याला फक्त आपला गमावलेला सन्मान परत मिळवायचाय. त्यासाठी तो अवताराला शोधतोय. ठीक आहे, मग सुरुवात करूया आंगच्या प्रवासाने. विचार करा, तब्बल 100 वर्ष बर्फात गोठून राहिल्यानंतर तो जागा झालाय आणि आता मोठ्या आशेने आपल्या घरी म्हणजे दक्षिण वायू मंदिरात परततोय. त्याच्या मनात काय असेल? त्याला वाटतंय की सगळं काही अगदी पूर्वीसारखंच असेल. ऐकलात? अंगाच्या आवाजात किती उत्साह आहे, किती आनंद आहे. त्याच्यासाठी हे वायुमंदिर फक्त एक सुंदर जागा नाहीये, ते त्याचं घर आहे, त्याचं जग आहे. त्याच्या सगळ्या गोड आठवणी तिथेच आहेत. पण इथे कटारा एक खूप महत्वाची गोष्ट बोलते. ती त्याला सावध करतेय. तिचं हे एकच वाक्य आहे ना, ते आपल्याला कुठेतरी आतून सांगून जातं की पुढे काहीतरी वाईट घडणार आहे. एक प्रकारची धोक्याची सूचनाच आहे ही. आता आपण सीन कट करूया आणि थेट जाऊया झुकोकडे. म्हणजे बघा, एका बाजूला आंग आपल्या घरी पोचतोय आणि त्याच वेळी दुसरीकडे झुको एका वेगळ्याच संकटात सापडलाय. आणि हे संकट बाहेरून नाही, तर त्याच्या स्वतःच्या अग्निराष्ट्रातून आलंय. आणि या संकटाचं नाव आहे कमांडर झाओ. हा फक्त झुकोचा प्रतिस्पर्धी नाहीये, नाही, तो झुकोच्या ध्येयाच्या अगदी आड उभा आहे, एक मोठा अडथळा. झाओ इथे काय करतोय बघा, तो झुकोला थेट आव्हान देतोय. तो त्याच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. जणू काही तो म्हणतोय, अवतार तर 100 वर्षांपूर्वीच मेला, तुझ्याकडे काय पुरावा आहे? यातूनच त्या दोघांमधला तणाव कसा वाढत जातो हे आपल्याला दिसतं. चला पुन्हा एकदा अंगकडे वळूया. आत्तापर्यंतचा त्याचा उत्साह तो आता हळूहळू नाहीसा होतोय, कारण मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर त्याला जे दिसतंय ते खूपच धक्कादायक आहे. एकेकाळी जिथे मुलांचा किलबिलाट होता, ती जागा आता भयान शांत आणि पूर्णपणे ओसाड झाली आहे. आणि मग त्याला एकामागून एक संकेत मिळू लागतात. पहिला म्हणजे सगळीकडे पसरलेली शांतता. मग त्याला दिसतं अग्निराष्ट्राच्या सैनिकाचं हेल्मेट, आणि त्यानंतर अभयारण्याचा तो बंद दरवाजा. या प्रत्येक गोष्टीसोबत आंगच्या मनातली आशा विझत चाललीय. त्याला कळतंय की काहीतरी खूप भयंकर घडलंय. आणि मग त्याला ते सत्य समजतं. अग्निसाधक ते इथे आले होते. या एका वाक्यात सगळं काही संपतं. त्याच्या सगळ्या आशा, त्याचा सगळा आनंद एका क्षणात नाहीसा होतो. 100 वर्षांपूर्वीचं ते भीषण वास्तव त्याच्यासमोर उभं ठाकतं. विचार करा, त्याला कळतं की तो एकटाच उरलाय. त्याचे सगळे मित्र, त्याचे गुरु, त्याचे लोक सगळे संपलेत. तो त्यांच्यातला शेवटचा आहे. हे दुःख, हा धक्का इतका मोठा असतो की तो स्वतःवरचा ताबा गमावून बसतो. आणि त्याच क्षणी त्याच्या आतली ती प्रचंड अवताराची शक्ती जागृत होते. आता परत एकदा झुकोकडे येऊया, जिथे परिस्थिती एकदम टोकाला पोहोचली आहे. कमांडर झाओसोबतचं त्याचं भांडण आता फक्त शब्दांचं राहिलेलं नाहीये. आता वेळ आली आहे एका औपचारिक द्वंद्वाची. तर हे अग्नी काय, म्हणजे नेमकं काय, हे समजून घेणं महत्वाचं आहे. ही काही साधीसुधी लढाई नाही. अग्निराष्ट्रामध्ये सन्मानासाठी लढलं जाणारं हे एक पारंपरिक आणि पवित्र द्वंद्व आहे. आणि याचा निकालच ठरवतो की दोन्हींपैकी खरा सन्माननीय कोण आहे. आणि इथे झाऊ बघा किती खालच्या पातळीवर उतरतो. तो झुकोच्या सर्वात कमजोर नस दाबतो. तो त्याला त्याच्या हद्दपारीची, त्याच्या वडिलांनी नाकारल्याची आठवण करून देतो. त्याच्या चेहऱ्यावरच्या त्या वर्णाची आठवण करून देतो. हे शब्द म्हणजे कोणत्याही शस्त्रापेक्षा जास्त घातक आहेत. ह्या लढाईत आपल्याला दोन वेगवेगळ्या शैली दिसतात. एकीकडे कमांडर झाओ आहे, जो खूप आक्रमक आहे, पण त्याच्यात शिस्त नाही. आणि दुसरीकडे आहे झुको. तो आपल्या काकांच्या सल्ल्यानुसार अगदी मूलभूत गोष्टींवर, आपल्या तंत्रावर लक्ष केंद्रित करतो, आणि ह्याचमुळे तो जिंकतो. पण जिंकल्यानंतर झुको काय करतो हे महत्वाचं आहे. तो झाओला जीवनदान देतो, तो दया दाखवतो. या उलट हरल्यानंतर झाओ मात्र त्याला पाठीमागून मारण्याचा प्रयत्न करतो. या एका क्षणातच आपल्याला कळतं की खरा सन्माननीय कोण आहे. तर या सगळ्या घटनांनंतर काय होतं? आंग आणि झुको दोघेही आपापल्या मोठ्या संकटातून बाहेर पडले आहेत. पण आता त्यांचे मार्ग पूर्णपणे वेगळे होणार आहेत. एकाला एक नवीन आशा मिळाली आहे, तर दुसरा अजूनही त्याच अंधारात आहे.
आणि ही आशा आंगला मिळते कटाराच्या शब्दांतून. ती त्याला काय सांगते बघा, तुझं जुनं कुटुंब गेलं असेल, पण आम्ही आहोत, सोख्खा आणि मी. आम्ही तुझं नवीन कुटुंब आहोत. खरंच किती मोठा आधार मिळतो आंगला या एका वाक्याने. आणि मग त्याला मोमो भेटतो. हा मोमो म्हणजे फक्त एक लिमूर नाहीये, तो आंगच्या भूतकाळाचा एक जिवंत दुवा आहे, त्याच्या जुन्या जगाचा एक भाग, जो आता त्याच्या नवीन कुटुंबाचा सदस्य बनलाय. एक प्रकारे त्याचं नवीन कुटुंब आता पूर्ण झालंय. आणि दुसरीकडे झुको तो द्वंद्व जिंकला, पण तो विजय पूर्णपणे पोकळ आहे. त्याला सन्मान मिळाला नाही, त्याचे वडील त्याला परत बोलावणार नाहीत. तो अजूनही एकटाच आहे. त्याचा तो खडतर एकाकी प्रवास तसाच सुरू आहे. आणि शेवटी हाच प्रश्न उरतो की जेव्हा आपल्या आयुष्यातलं सगळं काही संपून जातं, तेव्हा आपल्याला पुढे जाण्याची ताकद कुठून मिळते? आपल्या मानलेल्या कुटुंबाकडून की आपला वैयक्तिक सन्मान परत मिळवण्याच्या इच्छेतून? या दोन प्रवासांची ही गोष्ट आपल्याला याच प्रश्नावर विचार करायला लावते.